शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक समृद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. उपसंहार. भगवान बुद्धांच्या महंतेची प्रशंसा. म्हणजे हे जे भगवान बुद्धांच्या महंतेची प्रशंसा आणि आज 14 ऑक्टोंबर धम्मक्रांती दिन. आजच्याच दिवशी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. तेव्हा याला धर्माचं स्वरूप मिळालं. पण मूलतः भगवान बुद्धाचा धम्म हा धर्म म्हटला गेलेला आहे, पण हा धम्म आहे. धम्म म्हणजे व्यापक विचार. त्याला कोणीही नाकारू शकत नाही. जर त्याला बुद्धी प्रामाण्यवादाच्या दृष्टिकोनातून जर संशोधन झालं, तपासणी झाली, जागतिक लेवलवर डिबेट झाल्या, तर भगवान बुद्धाच्या विचाराला काही कोणीही नाकारू शकत नाही. जगाच्या इतिहासामध्ये भगवान बुद्धांवर टीका करणारे चित्रपट बनू शकत नाही. कारण कुठलीही बाब भगवान बुद्धांनी अशी उच्चार केली नाही का ज्या शब्दांवर त्याची टीका होईल. कुठलाही शब्द नाही आहे. म्हणून भगवान बुद्धांवर जगामध्ये काही कोणीही विरोधाभासी चित्रपट बनवू शकत नाही. बनवला तर त्याला खोटी स्टोरी भेटली असेल असं त्याचा अर्थ होईल. कारण भगवान बुद्धांनी वास्तविकतेमध्ये जे तत्त्वज्ञान या जगापुढे मांडलेलं आहे ते सत्य, संशोधनात्मक आणि विज्ञानाच्या आधारावर परिपूर्ण झालेलं असं तत्त्वज्ञान भगवान बुद्धांनी या जगापुढे मांडलं. त्याचा स्वीकार केला. जगातल्या मोठमोठ्या सायंटिस्ट लोकांनी त्याच आधारावर जे आजचं आपलं जे आपण सांगणार आहोत भगवान बुद्धांच्या महंतेची प्रशंसा, त्यांच्या तत्त्वज्ञानांच्या प्रशंसा कोणी कोणी केलेली आहे हे आजच्या आपल्या या भाषणामधून आपल्याला लक्षात येईल. म्हणून आजच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भगवान बुद्धाचा जन्म 2500 वर्षापूर्वी झाला. आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ त्यांच्याविषयी आणि त्यांच्या धम्माविषयी काय म्हणतात ह्या विषयावरील त्यांच्या विचारांचा हा संग्रह उपयुक्त व्हावा. त्यांच्या विचारांचा हा संग्रह उपयुक्त व्हावा म्हणजे उपयुक्त व्हावं म्हणते हे आपल्याला पटावं असं म्हटल्या गेलेलं आहे. प्राध्यापक एस राघवाचार म्हणतात भगवान बुद्धाच्या जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमोयुगांपैकी एक होता. प्रज्ञेच्या दृष्टीने ते एक मागासलेले युग होते. प्रज्ञेच्या दृष्टीने ते मागासलेले युग होते. म्हणजे प्रज्ञा म्हणजे शहाणपण. म्हणजे शहाणपणातल्या दृष्टिकोनातून जर त्याला बघितलं ते मागासलेलं युग होते. आणि त्या मागासलेल्या युगाला आणि भगवान बुद्धांनी दुरुस्त केलं. किती महत्त्वाची गोष्ट आहे. प्रज्ञेच्या दृष्टीने ते एक मागासलेले युग होते. धर्मग्रंथाविषयी निर्विवाद पूज्यभाव हे
तत्कालीन विचारांचे वैशिष्ट्य होते. धर्मग्रंथाविषयी निर्विवाद पूज्यभाव हे तत्कालीन विचारांचे वैशिष्ट्य होते. म्हणजे तो काळ एवढा मागासलेला होता, मागासलेले लोक, मागासलेला काळ, मागासलेले लोक, आणि त्या काळात जे विचार असत मग मागासलेले विचार, दलिंदर विचार, म्हणजे माणसाला गुलाम करणारे विचार, ते लोक त्यालाच श्रेष्ठ समजत. कारण अज्ञानाने भरलेले लोक त्या काळात होते. अज्ञानामध्ये भरलेले लोक त्या काळामध्ये होते. आणि त्या काळामध्ये जे काही विचार होते मग दूषित विचार, ज्याला भगवान बुद्धांनी क्रांती करून सर्व विचारांना धुळकावून लावलं आणि जगापुढे तत्त्वज्ञान मांडलं, त्या काळातले विचार हे भगवान बुद्धांनी नाकारले, जे माणसाला गुलाम करणारे होते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर नैतिकतेच्या दृष्टीने ते एक तमोयुग होते. नैतिकतेच्या दृष्टीने ते एक तमोयुग होते. श्रद्धाळू हिंदूंच्या मते नैतिकतेचा अर्थ म्हणजे धर्मग्रंथानुसार आचारविधीचे यथातथ्य आचरण. श्रद्धाळू हिंदूंच्या मते नैतिकतेचा अर्थ म्हणजे धर्मग्रंथानुसार आचारविधीचे यथातथ्य आचरण. आता त्या काळामध्ये काय होतं का मंदिरात जाण्याचा प्रवेश नव्हता. जर त्यांनी इतिहास वाचला, त्यांना असं वाटत असं की मी खोटं बोलतो बा, खरं सांगू राहिलो मी. म्हणून तर बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. धर्मांतर करण्याचं कारण फक्त काही असं नव्हतं, काही मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता आणि मंदिरात जाण्याचा अधिकार नसल्यामुळे धर्मांतर केलं, हे एक कारण आहे अजून. आणि म्हणून आज जे मंदिरात जायला मिळते, भारतामध्ये SC ST OBC यांच्या 6000च्या वर जाती आहेत. प्रत्येकाला उतरत्या क्रमानुसार कोणत्या मंदिरात कोण जायचं असं होतं, आणि कोणत्या मंदिरात कोणीच नको जायचं असं होतं. आणि मंदिरामध्ये महिलांना जाण्याचा अधिकारच नव्हता असं होतं. आज मंदिरात जाण्याचा अधिकार आहे, आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. त्याची जाणीव नाही राहिली बऱ्याच जणांना, माहीतच नाही. आज ज्या महिला, विविध समाजातल्या महिला ज्या डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, विविध पदावर नोकरीवर आहेत, यांना 8 घंटे ड्युटीचा एवढा मोठा पगार भेटते, याचं पूर्ण श्रेय जात असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. गर्भधारणा असेल तर सुट्टी भेटते, तरी पगार चालू राहते. हे बाबासाहेबांची देण आहे. विसरले, सब भूल गए. आणि म्हणून गाणी बैमान लोक आजही या जगामध्ये आहेत. उपकार केल्यानंतरही जाणीव नाही. आणि म्हणून गाणी ही बाप लक्षात घेण्याची गोष्ट आहे. ज्यांना उपकाराची जाणीव आहे ते लोक धन्य आहेत. म्हणून श्रद्धाळू हिंदूंच्या मते नैतिकतेचा अर्थ म्हणजे धर्मग्रंथानुसार आचारविधीचे यथातथ्य आचरण. त्या काळामध्ये गळ्यामध्ये मडकं होतं, कमरेला झाडू होता, हे त्या काळातली नैतिकता होती. आज नाही आहे. आज संविधानानं सगळं बदलवलं. त्या काळामध्ये नवरा मेला का बायकोला काही जाळा लागत होतं, हे नैतिकता होती त्या काळातली. जर त्या काळातली परंपरा ही नैतिकतेमध्ये मोडल्या गेलेल्या आहे ह्याच्यानुसार, तर त्या काळामध्ये नवरा मेला, नवरा मरण पावला, तर बायकोला काही नवऱ्यासोबत काही जाळायचे. आणि जर ते चिल्लवून अशी बाहेर निघायची तर तिला काही असे भाषानं कोंबायचे असे. हा इतिहास आहे. म्हणून ती नैतिकता पाहिजे का भगवान बुद्धाची नैतिकता पाहिजे, याचाही विचार झाला पाहिजे. म्हणून का नाही हा इतिहास लोकांना माहीत नाही अजून, आणि आपलं काही विरोध करत बसायचा. ज्यांना हे मान्य असन का आम्हाला जुनं पाहिजे, त्यांनी मग असं करायला पाहिजे. नवऱ्यासोबत जर बायकोला जाणलं, आता ऐकते का बाई? तो मेला म्हणते मी गेले मरू त्यासोबत. आता कायदा लागू आहे,
बायको मेली तर नवऱ्याला नव्हते मारत त्याच्यासोबत. बायको जर मेली त्या काळात नवऱ्याला का नाही बायकोसोबत झाडत नव्हते, कारण पुरुष त्या काळात श्रेष्ठ समजला जात होता काही बाबतीत. मग त्याला का नाही मग त्याचं दुसरं लग्न करून द्यायचं. पण नवरा मेला तर बायकोचं दुसरं लग्न नव्हतं होत. पण आज संविधानानुसार त्या स्त्रीला जर त्याची इच्छा असेल का मला दुसरं लग्न करायचं आहे, तर तिला अधिकार आहे संविधानानुसार का ती आपल्या इच्छेनुसार आपल्या मनालायक कोणाची तरी निवड करून पसंत करून ते आपलं लग्न करू शकते. संविधानानं अधिकार दिलेला आहे. पहिले महिलांना काही संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता. संपत्ती सगळ्या धर्मातल्या संपत्ती बाळगण्याचा अधिकार जेव्हापासून संविधान लागू झालं तेव्हापासून महिलांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार मिळाला. आज त्याच्या नावानं प्लॉट आहे, वडिलाच्या याच्यामध्ये वावर भेटते, पायदा माणसांना इथं वावर भेटते, प्लॉटमध्ये हिस्सा भेटते, वडिलांची काही संपत्ती असेल त्याच्यामध्ये हिस्सा भेटते. कशामुळं? भारतीय संविधानामुळं. किती मोठे उपकार आहे. सब भूल गए, माहीतच नाही या गोष्टी. मला तर फार कमी माहीत आहे, मी सांगू राहिलो. तुम्ही जर वाचलं तुम्हाला इतक्या रहस्यमय गोष्टी माहीत होतील का म्हणसाल अरे बापा असं होतं काय, बरं सोडला बाबासाहेबांना धर्म असे म्हणसाल. आणि म्हणून आज जर काही सुधारणा झाली असन हिंदू धर्मामध्ये, बाबासाहेबांनी त्या लोकांना काही पाय धुवून पाणी जरी पेलं तरी कमी आहे. सुधारणा जर झाली असेल हिंदू धर्मात तर त्याचं एकमेव श्रेय जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. धम्मक्रांती केल्यामुळं हिंदू धर्मामध्ये इतक्या ताकदीनं सुधारणा झाली. अनेक प्रथा बंद पडल्या, लय प्रथा बंद पडल्या. इतक्या प्रथा होत्या का भयंकर प्रथा बंद पडल्या ज्याच्यापासून काही मनुष्य मात्रांची हानी होय. बाबासाहेबांनी खूप मोठी सुधारणा केली या देशामध्ये, याची उपकार जाणीवच नाही. आणि म्हणून RSS काय करते आता, बाबासाहेबांना जवळ करते. त्यांना सुद्धा कळलं अरे हे चुकीचं होतं, आता बाबासाहेबांना जवळ करून राहिले. पण ते त्याचा उद्देश चांगला आहे का वाईट आहे याच्यावर संशोधन झालं पाहिजे. कारण काही जण डावही खेळतात, बया पाया लागतात. आणि म्हणून का नाही बाबासाहेबांना काय काय बदल केला, किती मोठा बदल केला, किती चांगलं कार्य केलं याच्या जाणीवेचे जर संशोधन झालं तर या देशामध्ये का नाही पुऱ्या TV चॅनलवर जेवढे सिरियल दाखवतात ना, बाबासाहेबाचे सिरियल दाखवले तर ते चॅनल कमी पडतील. त्या विषयाचा अभ्यास करून संशोधन करून जर बाबासाहेबांना पिक्चर सिरियल नाटकं बनवले तर पुरे चॅनल कमी पडतील. इतका मोठा विषय आहे, जाणीवच नाही, अभ्यासच नाही. आंधळेच आंधळे. आणि आंधळ्यांचा मागं आंधळा चालला, आंधळ्यांच्या मागं आंधळा चालला. तो चालला म्हणते तिकडं म्हणून मी चाललो. अरे पहिले पाय तो बरोबर चालला का नाही चालला, तो कुठं चालला, तो तुले कुठं घेऊन चालला हेही पाय. म्हणून आज शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये कुठल्याही धर्माचा उल्लेख नसावा. धर्माच्या दूर राहून अभ्यासक्रम असला पाहिजे. कुठल्याही धर्माचा अभ्यासक्रम शिक्षणामध्ये नसला पाहिजे. पहिलीपासून तर पूर्ण शेवटच्या क्षणापर्यंत काही घेणं नाही. धर्म आणि जात पाळायचा तो आपल्या घरी. शिक्षणामध्ये धर्म पाळायचा नसतो, शिक्षणामध्ये शिकायचा असतो इतिहास, शिक्षणामध्ये शिकायचा असतो भूगोल, विज्ञान, गणित, अजून विविध विषय हे शिकायचे असतात. ज्याच्यापासून मानवाची प्रगती होईल, त्याला जगाचा इतिहास माहीत होईल, त्याला खरा इतिहास माहीत होईल, तो काहीतरी प्रगती करल. अशा प्रकारचा अभ्यासक्रम शिक्षणामध्ये असायला पाहिजे. आता तर असे घुसून राहिले अभ्यासक्रम ज्याचे खरा इतिहास बी नाही आहे असं दिसून राहिलं. आणि यापासून मग दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये भांडणं लागन. अशा प्रकारचे इतिहास जर शिकवत असाल तर हानिकारक आहे. खऱ्या इतिहासाला दाबणं
आणि खोट्या इतिहासाला शिकवणं ही मानवी मूल्याच्या विरुद्ध आहे, बुद्धिप्रामाण्यवादाच्या विरुद्ध आहे. म्हणून खरा इतिहास शिकवणं फार आवश्यक आहे. त्यानंतर आत्मत्याग किंवा संकल्पाची पवित्रता ह्या सारख्या खऱ्या नैतिक विचारांना तत्कालीन नैतिक अभिज्ञतेत यथायोग्य स्थान नव्हते. श्री आर जे जॅक्सन म्हणतात, भगवान बुद्धाच्या शिकवणीचे अपूर्व स्वरूप भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात प्रतीत होते. भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात प्रतीत होते. ऋग्वेदाच्या ऋचांत मानवाचे विचार बहिर्मुख स्वपरोक्ष आणि देवलोकाभिमुख असल्याचे आपणास आढळते. बौद्ध धर्माने मानवात प्रच्छन्न असलेल्या अंत सामर्थ्याच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले. अंतर सामर्थ्याच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले म्हणजे शेवटचं तत्त्वज्ञान काय असेल बा, शेवटपर्यंत तत्त्वज्ञान कसं पोचल याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे. या जगाच्या पृथ्वीच्या बाहेर काय काय असेल आणि काय काय नसेल, काय आहे काय नाही याचा शोध कसा घ्यायचा इथपर्यंत भगवान बुद्धांनी लक्ष वेधलेलं आहे. कारण त्यांना माहीत होतं, भगवान बुद्धांना ह्या जगामध्ये काय काय सुरू आहे हे त्यांना माहीत होतं. पण त्यांनी त्याचा मार्ग सांगितलेला आहे, त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. काय पृथ्वीच्या बाहेर काय आहे, त्याच्याही बाहेर काय आहे, त्याच्याही बाहेर काय आहे याचा शोध घेण्यासाठी भगवान बुद्धांनी भाग पाडलेला आहे. शोध घ्या म्हणते. वेदांमध्ये आपणास प्रार्थना, प्रशंसा आणि पूजा आढळते. बौद्ध धम्मातच प्रथम सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्व सांगितलेले आढळते. काय म्हटलं गेलेलं आहे, वेदामध्ये प्रार्थना, प्रशंसा आणि पूजा आढळते. बौद्ध धम्मातच प्रथम सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्व सांगितलेले आढळते. काय आहे ते सदाचार? पंचशील, अष्टशील, 10 पारमिता, 4 आर्य सत्य, हेच आहे संस्कार. मानसिक आरोग्य कसं चांगलं राहिलं पाहिजे, किती मोठा विषय आहे. याच्यावर संशोधन करून इथं एक तासामध्ये 1.5 तासामध्ये सांगणं नाही होत. खूप मोठा विषय आहे हा. श्री विवुड रीड म्हणतात, जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, जेव्हा कोट्यावधी सत्व सरातील रक्त आणि अश्रूंनी लिहिलेली उत्क्रांतीची कथा आपण वाचतो, जेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, तेव्हा परमेश्वर प्रेमरूप असल्याचे मत किती भ्रामक आहे ह्याची आपणास स्पष्ट जाणीव होते. किती भ्रामक आहे म्हणते ते. म्हणजे परमेश्वर प्रेमरूप असल्याचे मत किती भ्रामक आहे ह्याची आपणास स्पष्ट जाणीव होते. आता हे जाणीव कोणाला होते? जो खरंच बुद्धिप्रामाण्यवादी आहे,
जो प्रगल्भ शोध घेणारा आहे, जो विज्ञानाचा बारकाईने शोध घेणारा आहे, जो अंधश्रद्धाळू नाही आहे, श्रद्धाळू आहे, पण त्याला शोध घेण्यासाठी तो भाग पडलेला आहे, तोच याची जाणीव करू शकते. सगळेच जाणीव नाही करू शकत. आणि म्हणून त्यांनी आंधळ्यांची फौज तयार झालेली आहे, जे जाणीव करू शकत नाही. प्रत्येक वस्तूत दुष्ट, भ्रष्टता आणि स्वच्छंदी अपव्यय आढळतो. प्राणीसृष्टीत जितके जन्मास येतात त्यांपैकी फक्त अल्पाशच जगतात. भक्षण करा आणि भक्ष्य व्हा, हा अर्णव, आकाश आणि अरण्याचा नियम आहे. अर्णव, आकाश आणि अरण्याचा नियम आहे. हत्या हा विकासाचा नीतिनियम आहे. हत्या हा विकासाचा नीतिनियम आहे. हे कोण म्हणतो असा श्री विवर्ट रीड म्हणतात. म्हणजे हत्या हा विकासाचा नीतिनियम आहे. आता हत्या दोन प्रकारची असते. एखाद्या जीवाची हत्या किंवा चुकीच्या आचरणाची हत्या. म्हणजे एखाद्या जीवाची हत्या किंवा चुकीच्या आचरणाची हत्या. हत्या हा विकासाचा नीतिनियम आहे. आता चुकीच्या विचारांची हत्या केली असेल तर त्यानं विकास होते माणसाचा. चुकीचा विचार म्हणजे ज्यांना मनुष्यमात्राची हानी होते अशा विचारांचा हत्या करणे. ज्याने मनुष्यमात्र गुलाम होतात अशा विचारांची हत्या करणे हा विकासाचा नीतिनियम आहे. जर एखाद्याला चांगला विकास करायचा असेल तर चुकीच्या विचारांची हत्या करावं लागेल, खतम करावं लागेल, त्याला संपून टाकावं लागेल, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे प्रगती करा. नाही तर जुने विचारच घेऊन बसता, ज्यापासून मनुष्यमात्रांची हानी होते, तर ते घातक आहे. यांच्या प्रत्येक लाईनवर काही संशोधनाची गरज आहे. जेव्हा संशोधन करून जर तुम्ही त्याच्यावर बारकाईने त्यावर लक्ष दिलं तरच त्याच्यातून काहीतरी आपल्याला चांगलं दिसून पडेल. त्यानंतर श्री रीड आपल्या मानवाचे होतात्म्य ह्या ग्रंथात असे म्हणतात, भगवान बुद्धाचा धम्म कितीतरी निराळा आहे. श्री रीड मानवाचे होतात्म्य ह्या ग्रंथात असे म्हणतात, भगवान बुद्धांचा धम्म कितीतरी निराळा आहे. डॉक्टर रंजन रॉय असे म्हणतात. आता निराळ्याचा अर्थ हे त्यालाच माहीत. कितीतरी निराळा आहे म्हणते, निराळ्याचा अर्थ हे त्यांनाच माहीत आहे. आपण कसं काय सांगू शकतो? निराळ्यावर किती निराळ्याच्या गोष्टी, काय तिला निराळा आढळलं बा, आहे का नाही? आता एका वाक्यात सांगा त्याला निराळा आढळलं असेल का बा, याच्यामध्ये प्रगतीचा मार्ग आहे. ह्या बाकीच्यासारखा तो आंधळेपणाचा नाही आहे, जागृत दृष्टीचा आहे असं त्यांना आढळलं असावं. डॉक्टर रंजन रॉय असे म्हणतात, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरक्षेचे 3 सिद्धांत प्रभुत्वते करून प्रचलित होते. कोणीही त्यांना आव्हान देऊ शकला नाही. ते म्हणजे पदार्थ, वस्तुमान आणि कार्यशक्ती ह्याचे सिद्धांत होते. हे 3ही अविनाशी आहेत असा विचार जोपासणाऱ्या आदर्शवादी तत्त्वज्ञाची ती हुकमी पाने होती. 19व्या शतकातल्या वैज्ञानिकाच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे सृष्टीच्या नियंत्रणाचे कारक होते. सृष्टीच्या नियंत्रणाचे कारक होते. आता पदार्थ, वस्तुमान आणि कार्यशक्ती किती मोठा विषय आहे, साधा गोष्ट आहे काय?
सामान्य माणसाने काय समजते ह्या गोष्टी एवढ्या, आहे का नाही? संशोधन करावं लागेल याच्यावर. कितीतरी वेळा याला बोर्डावर शिकवा लागल, त्याच्यावर परीक्षा घ्या लागल, समजलं का नाही समजलं. किती मोठा विषय आहे हा. सामान्य बुद्धीच्या माणसाला समजतं तरी काय भगवान बुद्ध. म्हणून सामान्य लोक इकडे नाही वळत ना. आपल्याला तो पिढ्यानपिढ्यापासून आयताच भेटला. आपण धन्य झालो आपण. डॉक्टर बाबासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला हा आपल्या पूर्वजांनी तो स्वीकार केला आणि त्या माध्यमातून आपल्याला हा आयताच मिळाला. आपण धन्य झालो. या परिश्रमाची, याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठा परिश्रम आहे. एखाद्या मनुष्याने फार घाम गाळून मेहनतीने जर संपत्ती कमवली असेल, याच्यापेक्षा महान संपत्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला देऊन गेलेली आहे. याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. 19व्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे विश्वाचे स्वाभाविक घटक होत. त्यांची कल्पना अशी विश्व हे अविनाशी अणूने भरलेले आहे. 19व्या शतकाच्या अखेरीस श्री जे थॉम्पसन आणि त्यांचे अनुयायी ह्यांनी अणुभंजनास प्रारंभ केला आणि आश्चर्य असे की अणूचे तुकडे होऊ लागले. ह्या तुकड्यांना ऋणू विद्युत कण असे संबोधण्यात येऊ लागले. ते सर्व समस्वरूप आणि ऋण विद्युत जागृत होते. मॅक्स वेलने ज्या अणूंना विश्वाचे अथवा वास्तवतेचे अविनाशी आधारस्तंभ मानले होते ते खंडित झाले. संशोधनावर संशोधन आहे बोला, सोपं नाही आहे. संशोधनावर संशोधन. आपल्या अंगामध्ये रक्त आहेत ना, याच्यावर काही संशोधनावर संशोधन सुरू आहे. हे रक्त कसं काम करते, रक्त कसं फिरते, बिमाऱ्या कशा होते, नवीन बिमाऱ्या कशा होते, त्याच्यावर उपाय काय, त्याच्यावर गोळ्या कोणत्या तयार करायच्या, त्याच्यावर औषध कोणतं तयार करायचं. संशोधनावर संशोधन. आज ज्या काही रोगावर इलाज झालेले आहेत, यांचं श्रेय एकमेव भगवान बुद्ध आहे. त्यांनी शोध केला आणि जगाला तत्त्वज्ञान दिलं आणि ते आपल्याला 14 ऑक्टोंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालं. नाही तर आतापर्यंत बिमार होऊन पटपट सगळे गेले असते. भारतामध्ये का नाही छू छा सुरू राहिलं असतं. इलाज असं झाला, खोकला झाला द्या बापा अंगारा, सर्दी झाली घ्या बापा पाणी, हे झालं बाधा बापा धागा. याच्यातच का नाही पूर्णपणे डुबून राहिले असते. पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या देशाला देण दिलेली आहे आणि म्हणून देशामध्ये एवढे मोठे दवाखाने निर्माण झाले आणि त्या दवाखान्याच्या माध्यमातून गरिबांचा इलाज होतो, बहुजनांचा इलाज होतो. असंच नाही आहे ना कनेक्शन. लय मोठं संशोधन आहे हे आणि लय मोठे विचारधारा हे जुळलेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे बहुजन हिताय बहुजन सुखाय असं आहे. म्हणून संशोधनाचा विषय घेऊन याच्यावर काही नाटकं बनवले पाहिजे, सिरियल बनवले पाहिजे. तेव्हा कुठं बाबासाहेब इथल्या घराघरापर्यंत पोचतील. पण इथला जो बाबासाहेबांचा द्वेष करणारा समुदाय आहे तो बाबासाहेबांचे विचार इथल्या बहुजन लोकांपर्यंत पोचू देत नाही. त्यांना भीती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर इथल्या बहुजन लोकांच्या घराघरामध्ये पोचले तर आमचे दुकानं बंद होऊन जातील, आम्हाला कोण विचारण, आमचे सगळं राजकारण
हे सगळं संपून जाईल, आमचं धर्मकारण संपून जाईल, आमचं सामाजिक कार्य संपून जाईल, मग आम्हाला कोण विचार? म्हणून आम्हाला इथं भूत पेरायचं आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार आम्हाला लोकांपर्यंत पोचू द्यायचे नाही. पण हे जिम्मेदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर टाकलेली आहे रथाच्या रूपात. म्हणून त्यांचा रथ हे विचारधारेचा रथ हा प्रत्येक घराघरापर्यंत पोचण्याची जिम्मेदारी आपल्यावर आहे. त्या रथाला ओढत नेणारे जे माणसं आहेत ना, ते नीती नियमानं भरलेले पाहिजे. डचाडच नीती नियम नसेल तो मंदातच घेईन. हे घे पैसे, सोडून दे रथ, हे घे, त्याला तो रथ नाही नेऊ शकत. नीती नियमानं परिपक्व लोक बाबासाहेबांचा रथ पुढे घेऊन जाऊ शकतात. ते लोक आजही आहेत आणि ते रथ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याने मॅक्सवेलने ज्या अणूंना विश्वाचे अथवा वास्तवतेचे अविनाशी आधारस्तंभ मानले होते ते खंडित झाले. त्याने सूक्ष्म कणात विभाजन झाले. त्याने सूक्ष्म कणात विभाजन झाले. धनु विद्युत जागृत असे धनु विद्युत कण व ऋण विद्युत जागृत असे ऋण विद्युत कण. निश्चित न बदलणाऱ्या वस्तुमानाची कल्पना विज्ञानास कायमची अंतरली. चालू शतकात जगात असा समज आहे की प्रतीक्षा पदार्थाचा उच्छेद होत आहे. प्रतीक्षा पदार्थाचा उच्छेद होत आहे. भगवान बुद्धाचा अनित्यतेचा सिद्धांत खरा ठरला आहे. पहा किती मोठं संशोधन आहे. भगवान बुद्धाचा अनित्यतेचा सिद्धांत खरा ठरला आहे. म्हणजे काही नित्य नाही आहे. प्रत्येक क्षण बदलत आहे. क्षण बदलत आहे म्हणजे आता हे रक्त इथं आहे, चाललं इकडे, हे फिरून राहिलं, ते क्षण फिरत आहे. भगवान बुद्धाचा अनित्यतेचा सिद्धांत खरा ठरला आहे. विज्ञानाने असे सिद्ध केले आहे की विश्वाची गती संधिकरण, विभाजन आणि पुन्हा संधिकरण ह्या प्रक्रियानुसार होत असते. आधुनिक विज्ञानाची प्रवृत्ती म्हणजे अंतिम सत्य, ऐक्य आणि अहंतेची विभिन्नता ह्यांची प्रवृत्ती. आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्ध धम्मातील अनित्य आणि अनात्मवादाचा प्रतिध्वनी होय. श्री E.G. टेलर आपल्या बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा बुद्धिझम अँड मॉडर्न थॉट ह्या ग्रंथात म्हणतात, बराच काळ मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजविला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हावयाचा असेल तर त्याने स्वतःच्या तत्वांनी आत्मनियमन करण्यास शिकले पाहिजे. बौद्ध धम्म हीच जगातील सर्वप्रथम नैतिक विचार पद्धती आहे की जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन करण्याची शिकवण दिलेली आहे. ह्यासाठी प्रगतिशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे. युनिटेरियन ख्रिश्चन पाद्री, पहा ख्रिश्चन काय म्हणते, ख्रिश्चन पाद्री बघा काय म्हणते. रेव्हरंड लेस्ली वोल्टन म्हणतात, ख्रिश्चन पाद्री आणि रेव्हरंड लेस्ली वोल्टन म्हणतात, बौद्ध धम्माचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान हीच फार सामर्थ्यशाली देणगी आहे असे मला दिसते.
बौद्ध धम्माप्रमाणे युनिटेरियन ख्रिस्ती बांधवही धर्मग्रंथ किंवा मत प्रणालीची बाह्य शक्ती नाकारून मानवाच्या अंतर्यामी असलेल्या मार्गदीपाचा आधार मान्य करतात. अंतर्यामी असलेल्या मार्गदीपाचा आधार मान्य करतात. युनिटेरियन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्ध हे जीवनाचे उच्च भाष्यकार आहेत असे मानतात. प्राध्यापक ड्वाइट गोडार्ड म्हणतात, ड आहे पुढं, ड्वाइट असं आहे, ड्वाइट अशा प्रकारे म्हणजे जिभेला धार लागते अशा शब्दांना, आहे का नाही. ड्वाइट गोडार्ड म्हणतात, जगातल्या सर्व धर्म संस्थापकात भगवान बुद्धच फक्त एक असे थोर होते की जे आपली मुक्ती साध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. पहा किती महत्त्वाची लाईन आहे. आपली मुक्ती साध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खऱ्या थोर माणसाचे मोठेपण सामावलेले असेल तर खरा थोर असा तथागतांशिवाय दुसरा कोण असू शकेल. कसं आहे, अजून अर्धा घंटा लागेल. ज्यांना जायची इच्छा आहे ते जाऊ शकतात, म्हणजे कारण की हे आता पूर्ण करावं लागते, उद्या नाही भेटणार वेळ आपल्याला, आहे का नाही. म्हणून आता हे इथपर्यंत करी मला पूर्ण करावं लागतेच. त्यांनी मानवाच्या वर दुसरे कोणी संस्थापित करून त्याला हीन न करता प्रज्ञा व मैत्रीच्या शिखरावर त्याला प्रस्थापित करून उच्चत्व प्राप्त करून दिले आहे. बौद्ध धर्म ह्या ग्रंथाचा करता श्री E.J. मिल्स म्हणतो, बौद्ध धम्मा इतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यांवर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आलेला नाही. पहा, म्हणजे ज्ञानाच्या मूल्यांवर अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आलेला नाही. आपापले डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर देण्यात आलेला नाही. आपले डोळे उघडे राखण्याबाबत एक आंधळे असते, आंधळ्याचे डोळे उघडे केले भगवान बुद्धांनी. आपापले डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर देण्यात आलेला नाही. आणि डोळे उघडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा केलेलं आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी इतकी सखोल योजना आखलेली नाही. मनोविकास आता जे देशामध्ये चांगले मनोविकासाचे लोक दिसतात हे भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. आणि त्यांच्या विचारधारेवर ज्या संत महापुरुषांनी काम केलेलं आहे त्यांची ही देण आहे. नाहीतर आजही या देशामध्ये मानसिक गुलाम लोक आहेत मोठ्या प्रमाणात. प्राध्यापक W.E. स्टेस आपल्या बौद्ध धर्मीय नीतिशास्त्र
बुद्धिस्ट इथिक्स ह्या ग्रंथात म्हणतात, बौद्ध धर्मातील नैतिक आदर्श पुरुष जो अर्हत तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टींनी महान असला पाहिजे. तो तत्वज्ञ तसाच सदाचारीही असला पाहिजे. ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची जी 2 कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्ण सांगितले आहे. तृष्णा किंवा लोभ हे दुसरे, म्हणजे मानवाच्या मुक्तीसाठी जे अपयश जे 2 कारणं सांगितलेले आहे त्याचं अज्ञान एक आहे, दुसरं आहे तृष्णा किंवा लोभ. या उलट ख्रिस्ती आदर्श पुरुषांच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही. संस्थापकाच्या अतात्विक स्वरूपामुळे ख्रिस्त धर्मी विचारधारेत मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक बाजूत